नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते. आणि आज आपण आहोत कारंजा येथे. तर कारंजा येथे आलेले आहेत श्री ययाती भाऊ मनोहरजी नाईक. तर आज आपण त्यांना आपल्या चॅनलच्या वतीने काही प्रश्न करूया आणि जनतेच्याही काही समस्या आहेत त्या ते कशा प्रकारे सोडवतील तेही जाणून घेऊया. नमस्कार ययाती भाऊ, आपले स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये. सर्वप्रथम तुम्ही जनतेला आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी ययाती मनोहरराव नाईक. मी पुसदला राहतो आणि वसंतराव नाईक साहेब यांच्या कुटुंबामधून, त्या नाईक फॅमिलीमधून मी बिलॉंग करतो. त्या ह्याच्यातून एक घटक आहे मी. आणि आज मी इथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता 2024च्या निवडणुका लागलेली आहे. इथे मी कारंजा मानोरामध्ये इथे मी समनग जनता पार्टी पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे. नमस्कार. पण काही लोकांच्या मनात शंका आहे की आपण राहणारे पुसदचे आणि कारंजामध्ये आले आहात. कारंजा मानोरा विधानसभा ही तुम्ही लढवणार आहात, पण पुसद आणि कारंजा मानोरा हा प्रवास कसा काय? एकंदरीत बघा की कसा पुसदमध्ये जितकं विकास झालं त्याचप्रमाणे आपण इकडे सुद्धा आपल्या परिसरामध्ये विकास व्हायला पाहिजे. आणि ह्या मतदारसंघामध्ये खूप काही असे प्रश्न आहेत जे आतापर्यंत सोडवण्यात आलेले नाही आहे. ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण विकास करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की पुसदमध्ये जसं शिक्षणाचा विषय आहे, शेतकऱ्याचा विषय आहे, MIDC डेव्हलप आहे, आता रेल्वे सुद्धा तिथं चालू होणार आहे. हे काही असे मूलभूत सुविधा जे मोठे मोठे स्टेट लेवलचे, सेंट्रल लेवलचे जे आहेत त्यासाठी आपण इथं प्रयत्न करणार. आणि तसे तर बेरोजगारी, त्यानंतर शिक्षणाचा अभाव आहे आणि व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही. तरुण मुले अशी बेरोजगार इथे आहेत. तर यांच्यावर तुम्ही काय तोडगा केला आहे का? नाही, प्लॅन तर आपण थोडाफार करून ठेवलेला आहे की बा इथे रोजगार उपलब्ध कसं होणार, त्यासाठी आपण थोडं MIDCच्या याच्यातून किंवा मग छोटे छोटे लघु उद्योग आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करणार. काही स्कीम आहेत गव्हर्नमेंटचे ते सुद्धा आपण इथं प्लॅन करणार. असे खूप काही छोटे छोटे विषय आहे प्लॅन करून आहे. जर इथं मला जर व्यवस्थित जर स्थान मिळालं तर मी 100% विकास कामावर भर देणार. आणि तुम्हाला कारंजावासी तसेच वाशिम जिल्ह्यातील जनता यांच्याकडून काय अपेक्षा आहे आणि तुम्ही त्या कितपत पूर्ण करा? सर्व जनताकडनं मला तर एक अपेक्षा आहे की यांनी मताच्या स्वरूपातून मला आशीर्वाद देऊन जास्तीत जास्त मतानं मला निवडून द्यावं. आणि निवडून आल्यानंतर मी जे काही कामं असतील जे विचार केलेले आहे त्यांना हातभार लावून त्यांनी सहकार्य करून विकास कामासाठी सहयोग करावा. समनक जनता पार्टी आपली आहे. तर या पार्टीच्या वतीने तसेच आपल्या पक्षाच्या वतीने म्हणजे तुमची काय ध्येय धोरणे राहतील? विकास कामाबद्दल काय ध्येय आहे आपले? समनक जनता पार्टी ही फार छोटी पार्टी आहे. याला आम्ही पहिल्यांदाच मी आता उमेदवारी म्हणजे इथे मी त्यांच्याकडनं घेतली आहे. त्यांनी लोकसभासुद्धा लढलेली आहे. पण कुठेतरी छोटी पार्टी आहे, मागे आहे. तर आपण एक प्रयास करणार आहोत की ह्या पार्टी माध्यमातून आपण लोकांचे कामं होणार पाहिजे. काही विषय आहेत विकास कामं, तर त्याच्यात आपण मोठं झालं पाहिजे. आणि ह्या पार्टीमधून उमेदवार घडवू आणि सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे कुठेतरी आपण एक पार्टी आपल्या हातीशी असावं. तर हे छोटी पार्टी मी हातीशी घेतलेली आहे. आणि शून्यमधूनच विश्व निर्मिती होते, तर ते एक वाटचाल आहे. जसे जसे धोरणं वगैरे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, माता बहिणींचे प्रश्न आहेत, ह्या सोडवण्याच्या प्रयत्नात राहणार आहोत.